सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर जहरी टीका। पडळकर यांच्यासारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात। गोपीचंद पडळकरांच्या शरद पवार यांच्यावरच्या टीकेवरून उत्तम जानकरांचा पलटवार। 50 ते 60 वर्षात पहिल्यांदाच शरद पवारांची राजकीय हत्या झाली। पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर। मार्कडवाडीमधून सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं आव्हान। शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊने कापून खाल्ला। जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात, तसं महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कापावं लागेल। मार्कडवाडीमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं विधान। शरद पवारांच्या दिल्लीमधल्या घरी आज रात्री महत्वाची बैठक। ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीमध्ये बैठक असेल। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत? उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। आता आपलं सरकार असून बँक घोटाळ्याच्या आरोपात मोहिते पाटलांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार। तसं न घडल्यास नाव बदलण्याचा भाजपच्या राम सातपुते यांचा इशारा। उद्योगपती गौतम अदानी यांनी सागरवर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही। महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण। प्रकरणासाठी चौकशी समिती नेमल्याचीही माहिती। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात आंदोलनं। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालन्यासह मराठवाड्यात रोष। ठिकठिकाणी कडकडीत बंद। हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी। बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार विरोधामधील आंदोलनात भाजप संघ का नाही? संजय राऊत यांचा सवाल। हिम्मत असेल तर सोनिया गांधी, राहुल गांधींना खरमरीत पत्र लिहा। बावनकुळेंचं ठाकरेंना थेट आव्हान। कर्नाटकातील सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढल्याचा दावा। कुर्ला बस अपघात प्रकरणामधील मृतांचा आकडा 7 वर, तर 49 जखमींवरील मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात आहे की कट याचा तपास करणार, पोलिसांची कोर्टात माहिती। कुर्ला बस अपघातामधील चालकाने पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच, कल्याण न्यायालयाचा निर्वाळा। हिंदू संघटना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा। केज तालुक्यातील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मसाजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्गावर रास्ता रोको। संतप्त जमावाने एसटी पेटवली। आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांकडे अद्याप कोणताही सुगावा नाही। अपहरणकर्त्यांचा शोध सुरू। राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस। इंडिया आघाडीच्या 70 खासदारांचा पाठिंबा। सदनामध्ये पक्षपाती कारभाराचा आरोप। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।